नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुढे कृष्णा चॅनेलमध्ये। तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार। तर मी माझ्या पद्धतीने कशी साबुदाणा खिचडी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। तुम्ही ही रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। हे बघा, मी घेतलेले आहेत अर्धा किलो साबुदाणे। हे मी रात्री भिजत टाकलेले, आता छान मस्त फुगलेले। आणि हे आहेत थोडे पाव किलोला कमी भाजलेले शेंगदाणे। 2 बटाटे घेतलेले आहेत बारीक कापून, यांना बॉईल नाही केले, कापून घेतलेले। आणि एवढ्या हिरव्या मिरच्या। तशी साबुदाण्याची खिचडी थोडी तिखटच चांगली लागते। ह्या बघा, मी मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे। कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झालं आहे, मी आता त्याच्यात 1 चमचा जिरं टाकते। आता मी त्याच्यात कापून घेतलेले बटाटे टाकते। बटाटे शिजण्यासाठी मी त्याच्यात 1 चमचा मीठ टाकते। तर आता मी शेंगदाणे वाटून घेते मिक्सर मध्ये। हे बघा, शेंगदाणे असे थोडे जाडच वाटून घेतले, जास्त बारीक पावडर नाही केली। बटाट्यांमध्ये मी मिरच्या पण टाकले आहे आणि हे आता चांगला शिजवून देते। बटाटे पूर्ण प्रकारे शिजवून नाही घेतले। साबुदाण्यांमध्ये मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला तो टाकते। बटाट्यांमध्ये मीठ टाकलेलं होतं, याच्यात पण थोडं टाकते। आणि हे साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्स करून घेते। आता मी हे साबुदाणे, शेंगदाणे सगळे बटाटे आणि मिरच्यांमध्ये टाकून घेते। आता यांना चांगलं मिक्स करून घेते। साबुदाणे चांगले शिजण्यासाठी आता मी त्याच्यावर 5 मिनिटं फक्त झाकण ठेवते। साबुदाणा खिचडी तयार आहे। तर आता मी वरतून थोडी साखर पण टाकते। साखर टाकल्याने ना साबुदाणा खिचडी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। तुम्ही पण टाकतात का? कमेंट मध्ये नक्की सांगा। बघा मंडळी, उपवास स्पेशल साबुदाणा खिचडी तयार आहे। रेसिपी आवडली की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि या तुम्ही पण खायला। बाय बाय।